लोकांमध्ये गेलो आणि आज मी निवडून आलोय। ताईंचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत। आदरणीय फडणवीस साहेब, आमचे अध्यक्ष अमित साटम असतील, एकनाथ शिंदेजी असतील की ज्यांनी सीट आम्हाला दिली, आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते, या वॉर्डातले कार्यकर्ते, या सगळ्यांनी म्हणजे जीव तोड मेहनत करून मला निवडून दिलं, तर सगळ्यांचे आभार मानतो आणि तेवढंच दमदार काम करेल। त्यांनी रिकाउंटिंग मागितली होती। तर प्रभाग 7 मधून इथे गणेश खणकर जे आहेत ते विजयी झालेले आहेत। तर सदा सरवटकर आता इथून बाहेर पडलेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सरवटकर यांनी विशाखा राऊत यांच्या सरवटकर इथून बाहेर पडतायत, आपण इथे पाहतोय। त्यांनी विशाखा राऊत यांच्यावर आक्षेप घेतलेला होता आणि 2 वेळा या ठिकाणी मतमोजणी झाली। तिसऱ्यांदा देखील त्यांनी मतमोजणीची मागणी केलेली होती, मात्र अखेर विशाखा राऊत निर्माण सेना व काँग्रेस शरदचंद्र पवार यांची विभाग 190 ची अधिकृत उमेदवार म्हणून सांगते। 6व्या राऊंड पर्यंत मी तर 2 वेळा फेर मतमोजणी होऊन सुद्धा या ठिकाणी 6व्या राऊंडला ह्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे। एक तर मशीन चेंज झालेली आहे आणि मग मला त्यांनी सांगितलं की 123 मतांनी तुम्ही मागे आहात। मी त्यांच्याकडे जेव्हा रिकाउंटिंगची रिक्वेस्ट टाकली तेव्हा त्यांनी रिकाउंटिंग सुद्धा न देता, मला न जुमानता त्यांनी डिक्लेअर केलं की शीतल देसाई ही उमेदवार विजयी आहे। माझी रिक्वेस्ट त्यांनी न जुमानता त्यांनी केलेला आहे। त्या माणसामध्ये जर प्रामाणिकपणा आहे, त्या ऑफिसरमध्ये प्रामाणिकपणा आहे, तर त्यांनी माझ्या नजरेला नजर मिळवून मला सांगायला पाहिजे होतं। जर त्याला माझ्याकडे बघून सुद्धा बोलायची हिंमत नाही, त्याचे हात कापतायत म्हणजे तो विकलेला आहे, त्यांनी पैसे घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला तोंडावर स्पष्टपणे सांगते आणि मी सॅटिस्फाईड नाहीये ह्या गोष्टीवर। काय नेमकं तुम्ही काय मागणी केली होती, काय उत्तर दिलं तुम्हाला? प्रतिष्ठेची केली होती का भाजप? तुम्ही मागणी काय केली, तुम्हाला उत्तर काय दिलं? त्यांची सीट भाजपनं प्रतिष्ठेची केली होती का? मुख्यमंत्र्यांचं नाही. त्या संदर्भात वक्तव्य होतं नाही, त्यांनी स्वतः सांगितलेलं की ही सीट आमच्यासाठी कठीण झालेली आहे। त्यांचं स्वतःचं वक्तव्य हेच आहे की ही सीट आमच्यासाठी कठीण झालेली आहे। जर 5व्या राऊंड पर्यंत मी जर एवढी लीडवर आहे, तर 6व्या राऊंडमध्ये असं काय झालं की मी मागे गेले? आणि जर असं झालेलंच आहे, मग त्यांनी का नाही ते हे केलेलं आहे? मग त्यांनी मला रिकाउंटिंगचा अधिकार का नाही दिलाय? मी ॲज अ उमेदवार मला तो पूर्ण हक्क आहे। 6व्या राऊंडला मशीन चेंज झालेली आहे। बॉम्बे स्कॉटिशच्या इकडची मशीनचा गोंधळ झालेला आहे। आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला पूर्ण राऊंड हे करून पाहिजे, त्यांनी ऐकलं न जुमानता। मी सांगते त्यांना नका देऊ तुम्ही सर्टिफिकेट, मी सॅटिस्फाईड नाहीये। त्यांनी न जुमानता हा निर्णय दिलेला आहे, जो मला बिलकुल मान्य नाही। हो, आम्ही दाखवलेला होता। नंबर आम्ही सर्व दाखवले त्यांना पटवून सुद्धा दिलं की हा नंबर चेंज आहे। ते गोल गोल फिरवत आहेत, व्हाईटिंग लावून नंबर चेंज केलेले आहेत आणि वास्तविकता त्याच ह्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा एजंट एक्सेप्ट करत होता की नंबर चुकीचा आहे म्हणून। तो कळला का? हे गोल गोल फिरवून त्यांनी मशीन अजिबातच नाहीये, आम्हाला तिकडे उभं राहून पण देत नाहीये, कळलं का? आणि आम्ही कायदेशीर पेटिशन फाईल करणार। हो, आम्ही जाणार आणि आम्ही लढणार, कारण सगळ्यांना माहिती आहे की मी जिंकलेली आहे। हे सगळं त्यांनी केलेलं आहे, प्लॅन्ड आहे। तुम्ही सगळे जर बघाल राऊंड्स, तर त्याच्यामध्ये मी विजयी म्हणून ह्याच्यात सुद्धा यांनी अनाऊन्स केलेलं आहे। पण हे जे करतायत हे चुकीचं आहे। या वॉर्डाच्या सगळ्या जागांवरती ठाकरे आणि काँग्रेसचे जवळपास विजय झाले। तुमची एकच सीट आहे जिथे तुमचा पराभव झाला। माझा पराभव झालेला नाहीये आणि मी ते फाईट करणार। तुमची एकदा फेर मतमोजणीची मागणी। अनिल देसाई आपल्या सोबत आहेत। देसाई सर, तुम्ही कशा पद्धतीने कायदेशीर लढाईसाठी प्रयत्न करणार आहात? कारण उमेदवार तुमचा अमान्य करतोय त्यांचा पराभव। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवाराने जो आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं, तातडीत लगेच सांगितलं, त्या गोष्टीला कुठंतरी त्यांनी बघणं गरजेचं होतं। त्यांची जी काही मागणी होती त्याबद्दल काही निकष आहेत, काही गोष्टी आहेत, त्या त्यांनी पडताळून पाहिल्या पाहिजे होत्या आणि उमेदवाराचं म्हणणं ऐकून त्यांनी त्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे होती। त्यांनी केलेलं नाही आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार असतात आणि त्या अधिकारांमध्ये त्यांनी केलेलं आहे, पण हा लीगल रिकोर्स जो आहे पिटिशनचा तो आम्ही करणार आहोत। कोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण अशा प्रकरणामध्ये कोर्टातून निकाल यायला बरीच वर्ष, बराच अवधी लागतो। अर्थात लोकशाहीमध्ये ज्या गोष्टी
पायऱ्या पायऱ्यांवर आहेत त्या सर्व ठिकाणी म्हणजे कोर्टामध्ये आम्हाला जायचं आहे. कोर्टामध्ये लोकसभेला वायकरांच्या संदर्भात सुद्धा अमोल असंच- कीर्तीकरांच्या पराभवाची आठवण आली का? वायकरांच्या संदर्भात सुद्धा असा निर्णय समोर आला होता. त्यानंतर तुम्हाला वाटतंय की आता तुम्हाला न्याय मिळेल? बघा, ज्या लोकशाहीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करणं, आपल्याला ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यांवर प्रत्येक याच्यावर करू. आणि आता कोर्टामध्ये जायचं तर कोर्टामध्ये करू. थँक्यू सर, थँक्यू.